कट कारस्थान आता राजकीय दृष्टिकोनातून करता आला नाही, तर अधिकाऱ्यांना हातात घेऊन कुठेतरी सरकारला बदनाम करण्याचं काम भारतीय जनता पक्ष देवेंद्र फडणवीस हे स्वतः करताय. जे दोन दावे आज त्यांनी केले, कुठलीही मुवमेंट अनिल देशमुख साहेबांची सह्याद्री किंवा मंत्रालय झालेली नाही, आणि बदल्यांच्या बाबतीत जे रश्मी शुक्लाचा फोन टॅबिंगचा विषय त्यांनी मांडला, ते फोन टॅबिंग इल्लीगल होता. त्यामुळे त्या अधिकाऱ्याला वेगळ्या पद्धतीने शिक्षा म्हणून एक नवीन पद निर्माण करून त्याला त्या ठिकाणी बसवण्यात आला. कारण ही अधिकारी बेकायदेशीरपणे फोन टॅप करत होती. सरकार बनवत असताना सर्व महत्वाचे जे नेते होते सरकार बनवत असताना त्यांचे पण फोन टॅप करण्याचा उद्योग या रश्मी शुक्लांनी केला होता. जे दोन अधिकारी आता दिल्ली गेले, त्या काळामध्ये भाजपसाठी कामं करत होते. सरकार आल्यानंतर त्वरित जयस्वालजी दिल्ली पोलीस कमिशनर करण्यासाठी त्यांची मागणी झाली होती. आमच्या कुठलेही आकस त्यांच्या बाबतीत न होता, तेव्हा आम्ही सांगितलेलं आहे की यांचे सारखे अधिकाऱ्यांची आम्हाला गरज आहे. आम्ही त्यांना बदलीसाठी परवानगी दिली नाही. तरी ते अधिकारी भाजपसाठी कामं करत होते, आता स्पष्ट झालेलं आहे. रश्मी शुक्ला फोन टॅप करत होती, हा स्टॅब्लिश झालेला आहे. आणि आत्ताच्या घडीला जे अधिकारी ज्यांच्या नावाने आता आरोप आमच्या गृहमंत्र्यावर किंवा सरकारवर होत आहे, सचिन वाजेच्या बाबतीत पण कुठेतरी दोन प्रेस कॉन्फरन्स घेत असताना जेव्हा सीएम वर देवेंद्रजींनी निशाणा साधला होता की सचिन वाजेला रिस्टेट करण्यासाठी शिवसेनेचा माझ्यावर दबाव होता, त्याचवेळी त्यांनी खुलासा केला होता की मी याच्या बाबतीत ॲडव्होकेट जनरलचा ओपिनियन मागितला होता. मी आज दाव्याने सांगतो की आज मंत्रालयाच्या गृह विभागात किंवा ॲडव्होकेट जनरलला कुठलाही ओपिनियन मागवण्याचा एकही कागद हा मंत्रालयात नाही. म्हणजे पहिल्या दिवसापासून देवेंद्रजी या महाराष्ट्राची दिशाभूल करत होते. खोटे सांगून सरकारला बदनाम करण्याचं काम त्यांनी केलं. आता सचिन वाजेच्या रिस्टेट करण्याचं काम हे परमवीर सिंग त्या काळातले आयोग त्यांच्या समितीने 4 अधिकाऱ्यांना त्यांच्या अखत्यारीत हा निर्णय घेऊन केला आहे. मुख्यमंत्रीचे आदेश किंवा गृहमंत्र्यांचे आदेश त्याच्यात न होते. त्यांची पण पोस्टिंग त्यांनी त्यांच्या अधिकारात केली. आणि कुठेतरी अँटेलियाचा जो विषय आहे तो अतिशय गंभीर विषय. एक खालचा पोलीस अधिकारी कुणाची गाडी घेऊन त्याच्यात बॉम्ब ठेवतो, त्याची कारण काय, बॉम्ब कुणाच्या बोलण्यावर ठेवण्यात आला याचा तपास कुठेतरी एनआय करते, एटीएस करते. आणि हा सगळी परिस्थिती लक्षात आल्यानंतर कुठलाही सरकार सुरुवातीला त्यांच्या अधिकारीचा पाठराखण करतो, पण सत्य समोर आल्यानंतर निश्चित रूपाने त्यांच्यावर कारवाईला कधीही ते आड येत नाही. सर्व सत्य परिस्थिती माहिती मिळाल्यानंतर सचिन वाजे यांचा पाठराखण करण्याचं काम सरकारने केलं नाही. सचिन वाजेची अटक होणार आहे. त्याच्या आधी परमवीर सिंग स्वतः कमिशनर असताना मुंबई पोलीस यांच्या मुख्यालयात 3 तास सचिन वाजेला घेऊन बंद दरवाजेत चर्चा करत होते. ही माहिती मुंबई पोलीसच्या प्रत्येक अधिकाऱ्याला होती. त्यांची बदली 17 तारखेला होत असताना 16 तारखेला कुठेतरी त्यांनी त्यांचे कनिष्ठ अधिकारी संजय पाटील एसीपी समाजसेवा शाखा त्यांच्याकडून हे व्हॉट्सअप पुरावे तयार करून कुठेतरी स्वतःच्या बचावासाठी, सनसनाटी निर्माण करण्यासाठी ते लेटरचा वापर केलेला आहे. आणि आम्हाला वाटते कुठेतरी याच्या मागे ज्या पद्धतीने परमवीर सिंगजी हे टीआरपी घोटाळ्याच्या बाबतीत पुढे पुढे होते, पण गेली 2-3 महिने थोडासा गार दिसत होते. त्यांच्यावर कुठला दबाव होता आम्हाला बोलता येत नाही. पण कुठेतरी आजच्या घडीला जेव्हा परमवीर सिंग लेटर लिहिताय, त्या लेटरमध्ये 2 मुद्दे ते उपस्थित करताय. एक मुद्दा म्हणजे
गृहमंत्रींनी टार्गेट दिलेला आहे तो खोटा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. त्यांनी स्वतः पुरावे तयार करून सनसटी निर्माण करण्यासाठी केली. पण दुसरा मुद्दा त्याच्यात होता की डेलकर आत्महत्या प्रकरणात कुठेतरी गृहमंत्री भाजपचे नेत्यांना फसवण्याचा काम करा असा मला आदेश देत होते. आमचा स्पष्ट प्रश्न आहे की मोहन डेलकर यांची आत्महत्या हे मुंबईमध्ये झाल्यानंतर त्याच्या गुन्हा मुंबईमध्ये नोंद होणार की दादरा नगर हवेलीत नोंद होणार याचं उत्तर आता लोकांकडून आम्हाला अपेक्षित आहे. दुसरा मुद्दा आहे की जेव्हा एखादा सुसाईड नोट मध्ये तिकडचे ऍडमिनिस्ट्रेटर प्रफुल्ल खेडा पटेल यांच्या नाव असताना कुठेतरी आत्महत्या करण्यासाठी दबाव निर्माण करण्याचा गुन्हा निश्चित रूपाने होते, तेव्हा एखादा अधिकारी असेल त्याची जबाबदारी आहे की नियमाने कायद्याने त्यांनी कुठेतरी काम केलं पाहिजे. काम करत असताना ते आरोप करतायत की माझ्यावर दबाव होते, म्हणजे दुसरा आरोप करत असताना कुठेतरी भाजपच्या बोलण्यावर कुठेतरी त्यांची सहानुभूती मिळेल त्या पद्धतीचे 2 आरोप त्याने केले. परमवीर सिंग यांचे आरोप कुठेतरी स्वतःला बचावासाठी स्वतः निर्माण करून केलेले आरोप आहे. आणि जे डेलकर विषयी ते सांगताय जे केसेस आहेत ते मुंबईमध्ये घडल्यानंतर त्याच्या आधारावर केसेस करणं हे बंधनकारक आहे पोलिसांना. आणि ज्या पद्धतीने देवेंद्रजी 2-3 दिवसापासून प्रेस घेऊन लोकांची दिशाभूल करताय, आज ते स्पष्टपणे उघडे पडले. हिंदीमध्ये प्रेस सुरू करून त्यांनी कुठेतरी देशभर सनसनाटी निर्माण करण्यासाठी त्या प्रेस त्यांनी केलं. आणि त्याच्यात रश्मी शुक्लाच्या बाजू ज्या पद्धतीने ते मांडत होते, बेकायदेशीरपणे फोन टॅपिंग करणं हे गुन्हा आहे. ज्या रिपोर्टच्या ते कुठेतरी संदर्भ देत होते त्या रिपोर्टमध्ये 80% पोलिसांची बदली झालेली नाही. ज्या रिपोर्टच्या ते संदर्भ देत होते की गृहमंत्री पैसे घेत आहे, गृहमंत्री ही नावं फायनल करत नाही, अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेत आहे, त्याआधी ते निर्णय फाईल गृहमंत्रीकडे येते. तो निर्णय करत असताना ACS होम DG त्या काळात ते जयस्वाल या समितीमध्ये असताना त्यांनी जे शिफारशी केली त्यांची बदल्या झालेली आहे. दुसरी जे खालच्या अधिकाऱ्यांच्या बदलीची शिफारस आहे ते पोलीस एस्टॅब्लिशमेंट बोर्ड याचे अध्यक्ष ज्यांनी ह्या नोट पाठवलेला आहे ते स्वतः त्याचे अध्यक्ष असताना त्यांनी जी नावं पाठवली त्या बदल्या झालेली आहे. म्हणजे देवेंद्रजीचं म्हणणं जो रिपोर्ट मध्ये तेच बदल्या झाली, मला वाटते खोटं ते बोलताय. आणि आता सत्तेशिवाय त्यांना राहता येत नाही. ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाने या देशामध्ये कर्नाटकचं सरकार पाडलं, ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाने उत्तराखंड मध्ये सरकार बदल केला, ईशान्य भारतामध्ये सरकार बदल केला, ज्या पद्धतीने मध्य प्रदेश मध्ये सरकार बदल केला, त्यांना आता आमदार फोडून सरकार बदलता येत नाही. त्यासाठी कुठेतरी MVA सरकारला बदनाम करून कुठेतरी केंद्राचा वापर करून हा सरकार आपल्याला बदलता येते काय हे प्रयत्न करताय. पण आमच्याकडे पूर्णपणे बहुमत असताना कुठलंही सरकार जोपर्यंत बहुमत मध्ये आहे त्याला सत्तेपासून कोणी दूर करू शकत नाही. सुप्रीम कोर्टचा भूमई केस मध्ये एक ऑर्डर आहे की एनी गव्हर्नमेंट कॅन बी have right or not could be decided on the floor of the house. जोपर्यंत सरकार फ्लोअरवर बहुमत सिद्ध करू शकलं नाही तोपर्यंत कुठलंही सरकार सत्तेपासून दूर करता येत नाही. ते अधिकार राज्यपाल किंवा केंद्र सरकारला नाही. आणि जे काही चाललेलं आहे या महाराष्ट्रामध्ये कुठेतरी MVA सरकारला बदनाम करण्यासाठी आहे. ते आता गृह सचिवांकडे जाऊन कुठेतरी एक वातावरण निर्मिती करून सरकारला बदनाम करण्यासाठी आजची प्रेस त्यांनी घेतली. आता जो सुप्रीम कोर्टमध्ये परमवीर सिंगनी दाद मागितलेला आहे, निश्चित रूपाने राज्य सरकारकडून त्या बाबतीत सुप्रीम कोर्टमध्ये जो ॲफिडेव्हिट असेल, हलफनामा असेल, सरकार तिथे दाखल करेल आणि पुढचा जे काही निर्णय होईल मी आपल्याला सांगतो. उसको मैंने सील्ड एनवेलप में सारी की सारी चीजें
होम सेक्रेटरी साहब को सौंपी है। जो जानकारी मेरे पास थी उस जानकारी की पूरी ब्रीफिंग ये भी मैंने उनको दी है और मैंने उनसे मांग की है कि इसकी सीबीआई जांच होनी चाहिए। होम सेक्रेटरी साहब ने मुझे कहा कि ये सारी चीजें वो उसको देखेंगे और उसके ऊपर सरकार ये एप्रोप्रिएट एक्शन लेगा, इस प्रकार से उन्होंने मुझे कहा है। मैं इतना ही मानता हूं कि ये जो सारा मसला है, इस मसले में इस रिपोर्ट को 25 अगस्त 2020 से लेकर अभी तक क्यों दबाकर रखा गया, उसके ऊपर क्यों कार्रवाई नहीं हुई। इतने गंभीर उसमें कन्वर्सेशंस थे, तो ऐसे कन्वर्सेशन करने वालों पर, उनसे कांटेक्ट करने वालों पर सरकार ने कार्रवाई क्यों नहीं की। और सबसे महत्व की बात, तत्कालीन डीजीपी इन्होंने स्पष्ट रूप से रिकमेंडेशन दिया था कि सीआईडी से इसकी जांच की जानी चाहिए। वो सीआईडी से जांच भी क्यों रोकी गई, ये सवाल इसमें उठता है। किसको बचाना सरकार चाहती थी, किसको एक्सपोज होने से सरकार बचा रही थी, ये सवाल इसमें तैयार होते हैं। और इसलिए ये सारी चीजें मैंने दी है और मेरा विश्वास है कि सरकार की ओर से इसके ऊपर उचित कार्रवाई होगी। नवाब मलिक इन्होंने जो कहा है वो सरासर सिरे से झूठ है। पूरी फाइल अगर देखी जाए तो बकायदा एडिशनल चीफ सेक्रेटरी होम इनसे परमिशन लेकर ये सारा मामला जो है इंटरसेप्शन का किया गया है। उसके बाद रिपोर्ट बकायदा डीजीपी साहब ने एडिशनल चीफ सेक्रेटरी साहब को दी है और मेरी पुख्ता जानकारी है कि ये रिपोर्ट माननीय मुख्यमंत्री जी ने भी देखी है और कुछ इंटरसेप्शंस भी मुख्यमंत्री जी ने सुने। सुबह मैंने प्रेस कॉन्फ्रेंस में स्पष्ट रूप से बताया उसमें क्या क्या है और मैंने ये भी कहा कि मैं इसको पब्लिक डोमेन में इसलिए नहीं लाना चाहता कि ये बहुत सेंसिटिव है और इससे चूंकि हमारे पुलिस बल का मनोबल भी बहुत महत्वपूर्ण है और जो गलत काम करते हैं उनके साथ साथ कोई दूसरे लोग भी उसमें न पिसे और इसलिए इसकी ठीक से जांच हो और गलत काम करने वालों को सजा हो, इसके लिए मैंने सारा का सारा मामला दिया है। जो बात आपने कही वो सही है। अभी तक इसके ऊपर मुख्यमंत्री जी ने कोई रिएक्शन दी नहीं है। अपेक्षा यह है कि मुख्यमंत्री जी ने इसके ऊपर रिएक्शन देनी चाहिए, किंतु पवार साहब ने 2 बार प्रेस की पर मुख्यमंत्री जी इस पर कुछ बोलने को तैयार नहीं है। केंद्रीय गृह सचिव जी ने बहुत स्पष्ट शब्दों में कहा कि इसकी पड़ताल की जाएगी, सरकार को यह दिया जाएगा और इसके ऊपर जो भी एप्रोप्रिएट एक्शन है, उचित निर्णय है, वो सरकार करेगा।